नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे रासायनिक समीकरण आहेत ते संतुलित आहेत की असंतुलित आहेत हे कसं ओळखायचं आणि एखादं जर समीकरण तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला त्याला संतुलित कसं करायचं ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. तर सगळ्यात पहिले पहा, तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये असं दिले पहा की रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. संतुलन करणं म्हणजे नेमकं काय पहा, जी अभिक्रियाकारक असतील त्यांच्यामध्ये असलेल्या अणूंची संख्या आणि जी उत्पादित असतील त्यांच्यामधली अणूंची संख्या जर सारखी असतील तर समजायचं ते समीकरण कसं आहे, संतुलित आहे. आणि जर समजा ती संख्या सारखी नसेल तर त्याला म्हणायचं असंतुलन समीकरण. तर त्यांनी काय केलंय, ही एक पुस्तकामध्ये तुम्हाला अशी रिॲक्शन दिलेली आहे, पण रासायनिक अभिक्रिया AgNO3 हे NaCl AgCl NaNO3 अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. मग इथं तुम्हाला काय करायची, प्रत्येकाची अणूची संख्या लिहायची. मग समजा सिल्वरची पहा, सिल्वर तुम्हाला डाव्या बाजूला किती दिसतोय पहा, एकच Ag दिसतोय. मग याची संख्या किती आहे, 1 आहे. आता सिल्वरची अणूची संख्या झाली. आता उजव्या साईडला बघा, उजव्या साईडला Ag एकच दिसतोय म्हणजे अणूची संख्या किती आहे, एकच आहे उजव्या बाजूला. आता डाव्या बाजूला नायट्रोजनची संख्या पहा, इथं एक नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन नाही, हा सोडियम आहे. ठीक आहे, मग याच्या डाव्या बाजूला नायट्रोजन किती, 1 आहे. आणि इथं एक नायट्रोजन दिसतोय पहा, मग नायट्रोजन पण किती आहे, 1 आहे. त्यानंतर ऑक्सिजन पहा, O3 दिले ना, मग इथं 3 येतं. मग ऑक्सिजन किती येतं, 3 येतं. आता इथं ऑक्सिजन पहा, NaNO3 O3 आहे ना, मग इथं ऑक्सिजन किती येतं, 3 येतं. Na म्हणजे काय, सोडियम. सोडियम इथं डाव्या बाजूला किती आहे, 1 आहे. इथं सोडियम उजव्या बाजूला किती आहे, 1 आहे. त्यानंतर पहा Cl क्लोरीन, क्लोरीन इथं डाव्या बाजूला किती आहे, 1 आहे. उजव्या बाजूला किती आहे, 1 आहे. मग आता पहा, अणूंची संख्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अणूंची संख्या जी आहे ती सारखी आहे. मग सारखी असेल तर याला म्हणतात संतुलित समीकरण. आणि जर ही संख्या सारखी नसेल तर त्या समीकरणाला म्हणायचं असंतुलित समीकरण. मग असंतुलित समीकरणाला आपल्याला काय करायचं असतं, संतुलित करायचं असतं. मग ते संतुलित कसं करायचं तेच आपण आज या ठिकाणी पाहणार येतं. तर सगळ्यात पहिले पहा, तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये ही रिॲक्शन दिलेली पहा, काय NaOH H2SO4 वगैरे ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली. आणि संतुलित करताना नेमकं कोणत्या कोणत्या पायरीने जायचं अशा तुम्हाला त्या ठिकाणी पायऱ्या पण दिलेल्या आहेत. त्याच पायऱ्याने आपण काय करणार येतं, रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार येतं. तर सगळ्यात पहिले पहा, त्यांनी अशा पद्धतीने NaOH H2SO4 Na2SO4 H2O अशी एक रासायनिक अभिक्रिया दिलेली. आता या रासायनिक अभिक्रियामध्ये जर डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या अणूंची संख्या जर आपण बघितली तर डाव्या बाजूला बघा, पहिले सोडियमचा विचार करा. तर सोडियम डाव्या बाजूला किती आहे, 1 आहे. उजव्या बाजूला पहा, इथं 2 येतं. उजव्या बाजूला किती येतं, 2 येतं. पुढं सोडियम नाही. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा विचार करा, ऑक्सिजन किती येतं, इथं 5 येतं. इकडं पण किती येतं, 5 येत पहा. हा 1 आणि इथं 4 येतं. 4 ऑक्सिजन येतं आणि इथं 1 आहे आणि इथं 4 येतं, म्हणजे हे 5 झाले. त्यानंतर हायड्रोजनचा विचार करा, इथं 1 हायड्रोजन आहे आणि इथं 2 येतं, म्हणजे किती येतं, 3 येतं. आणि इकडे जर बघितलं तर इथं 2 हायड्रोजन येतं, मग इथं 2 हायड्रोजन येतं. त्याच्यानंतर अजून काय, सल्फर. तर सल्फर इथं 1 आहे आणि इकडं पण सल्फर किती आहे, 1 आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला समीकरणामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आता विचार करा, हे असंतुलित येतं, हे संतुलित आहे, हे असंतुलित आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या अणूची संख्या सारखी नाही, म्हणजे दिलेलं समीकरण जे आहे ते कसं आहे, असंतुलित आहे. मग असंतुलित समीकरणाला संतुलित कसं करायचं, तर त्या सगळी पहिली पायरी काय दिलेली, दिलेले समीकरण पहिले सूत्राच्या पद्धतीने लिहा. त्याच्यानंतर दिलेल्या समीकरणात संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या पहा. मग मूलद्रव्यांच्या अणूची संख्या पाहिली, ही संख्या जर भिन्न येत असेल पहा, ही जर संख्या जर वेगवेगळी येत असेल तर समजायचं हे संतुलित समीकरण नाही. अणुसंख्या जर समान नाही म्हणजे समीकरण हे संतुलित समीकरण नाही, म्हणजे हे समीकरण जे आहे ते संतुलित नाही. आता हे कसं सोडवायचं ते पण आपण इथं पाहू. आता पहा, ही तुम्हाला समजा इथं रासायनिक अभिक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी दिली होती. सगळ्यात पहिले आपण काय केलं होतं पहा, अणूंची संख्या लिहून घेतली. पहिले सगळ्यात पहिले काय करायचं, आता डाव्या बाजूला मी काय करतो, सोडियम बघतो डाव्या बाजूला, इथं लिहितो पहा लेफ्ट साईड आणि इथं लिहितो राईट साईड. मग आता अणूंची संख्या जर बघितली तर सोडियमची संख्या पहा, इथं डाव्या बाजूला किती दिली आपण, 1. उजव्या बाजूला किती आहे, 2. ठीक आहे, राईट म्हणजे उजवी बाजू. सोडियम नंतर आपण कोण घेतलं होतं, समजा आपण घेतलं ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचं जर बघितलं तर इथे 1 आहे, इथं 4 आहेत. तर इथं किती येतं, 5 येतं आणि इथं पण किती येतं, 5 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय कोण घेतले होते, हायड्रोजन. तर हायड्रोजनचा जर विचार केला तर इथं 2 आणि 1, इथं किती येतं, 3 येतं. त्यानंतर इथं 2 हायड्रोजन येतं, मग इथं आपल्याकडे हायड्रोजन किती येतं, 2 येतं. आता सल्फरचा जर विचार केला तर सल्फरमध्ये इथं 1 आहे आणि सल्फर इथं पण काय 1 आहे. तर एवढा भाग आपल्याला दिलेला आहे. आता पहिले काय करायचं, समीकरण संतुलित करताना
यामध्ये हे जे तुम्हाला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दिसतात, तर त्यांच्यामध्ये कुठं अणूंची संख्या जास्त दिसते ते सगळ्यात पहिले पाहायचं. आणि ज्यांच्याकडे अणूंची संख्या जास्त असेल, पहिले त्याच्यातले जे घटक आहेत किंवा त्याच्यातले जे अणू येतं त्यांना संतुलित करायचं पाहायचं. मग आता अणूंची संख्या जर आपण बघितलं तर इथं H2SO4 पहा, इथं एक अणूंची संख्या जास्त आहे आणि इथं Na2SO4 यांच्यामध्ये पण काय अणूंची संख्या जास्त आहे. मग ह्या दोन्हीपैकी एकाचा जो घटक आहे आणि त्यातली त्यात जो सोपा जाईल त्याला तुम्हाला काय करायचंय, संतुलित करायचंय. आता विचार करा पहा, ह्या घटकामध्ये पहिले पहा, हे तर संतुलित होतं पहिले, हे पण संतुलित आहे. मग आता असंतुलित कोण कोण आहे पहा, सोडियम असंतुलित आहे आणि हायड्रोजन एक असंतुलित आहे. मग आता विचार करा पहा, इथे एखाद्या नंबरने जर मी याला गुणाकार केला, एखाद्या नंबरने जर मी याला गुणिलं, तर लगेच हा याच्या जवळ येणार आहे का? नाही. पण इथं जर विचार केला तर पहा, इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. जर मी याला इथं 1 ने गुणिलं, पहा याला जर 1 ने गुणाकार केला असता, तर म्हणजे एखाद्या नंबरने, तर कितीने? पहा ह्या नंबरला समजा मी कितीने गुणिलं? 2 ने इथं गुणाकार केला. म्हणजे 2 ने जर इथं गुणाकार केला, कोणत्या? ह्या ठिकाणची जी म्हणजे किंमत आहे किंवा जी रासायनिक अभिक्रियामधला जो घटक आहे, याला जर 2 ने गुणलं तर हे नंबर सहज येईल. म्हणजे या ठिकाणी पहिले संतुलितसाठी तुम्हाला हे वापरायचं आणि ह्याच्यातला पण कोणता घटक वापरायचा? सोडियम वापरायचा. मग उजव्या बाजूला सोडियम 2 येते, पण डाव्या बाजूला किती? एकच आहे. म्हणून हे 2 घेण्यासाठी याला आपण काय करू? 2 ने गुणू. कोणत्या? NaOH ही जी व्हॅल्यू आहे तिला आपण कितीने गुणणार? 2 ने. मग आपण काय केलं? 2 ने आपल्याला गुणायचंय कोणाला? NaOH ही जे दिलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड जे दिलेलं आहे, जे अभिक्रियाकारक आहे, त्याला कितीने गुणायचं? 2 ने. 2 ने का गुणलं? कारण हे समीकरण काय करायचंय आपल्याला? संतुलित करायचंय. मग जर मी याला 2 ने इथं गुणिलं तर माझं समीकरण कसं तयार होईल पहा, 2 NaOH. ठीक आहे. त्यानंतर परत काय केलंय? H2SO4. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथलचे जे आहे ते तसंच Na2SO4 आणि प्लस हे H2O हे जसंच्या तसंच आलं. मग या पद्धतीने तुम्हाला पहिले काय करायचंय? याला 2 ने गुणायचं. आता परत नंतर काय करायचं? हे समीकरण संतुलित आहे की नाही ते पाहायचं. मग परत त्यांच्या काय करायचे? आपल्याला अणूंची संख्या पाहायची. मग सगळ्यात पहिले आपण सोडियमचा विचार करू परत आत्ताच्या सारखंच. मग आता जर मी सोडियमचा विचार केला, म्हणजे लेफ्ट साईड आणि एकीकडे मी राईट साईडचा विचार करतोय. मग सोडियमचा जर विचार केला तर सोडियमची संख्या किती झाली? आता 2. डाव्या साईडला सोडियम किती झाले? 2, कारण ह्याला 2 ने गुणलंय. कधी पण लक्षात घ्यायचं, तुम्ही डायरेक्ट इथं Na2 घेऊ शकत नाही. ते चुकीचं आहे. जर एखाद्या नंबरने गुणाकार करायचा असेल तर तुम्हाला सगळ्याच नंबरला त्याच्यासोबत जेवढे काय अणू असतील त्या सगळ्यांनाच काय करायचंय? गुणायचंय. मग मी इथं काय केलं? 2 ने गुणलं होतं. नायट्रोजन सोडियम 2 आले उजव्या साईडला, तर हे पहिलेच 2 होते. आता ऑक्सिजनचा विचार करा. ऑक्सिजनचा जर विचार केला तर पहा, ह्या 2 ने गुणिल्यामुळे हे 2 आणि हे पहिले 4 होते. म्हणजे इथे किती झाले? 6. आणि इकडे हे 4 आणि इथे 1 आहे. 4 आणि 1 झाले 5. त्याच्यानंतर आपण हायड्रोजनचा विचार करू. मग हायड्रोजनची संख्या जर बघितली तर इथं हे 2 ने गुणिले ना, इथं 2 आहेत आणि हे 2 येतं. म्हणजे किती झाले? 4. आता इथं हायड्रोजनचा विचार केला तर ते किती येतं? 2 येतं. त्याच्यानंतर पुढं कोण दिलेलं आहे? एवढेच आहेत का आपल्याकडे? पहा, सोडियम झाला, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर 1 आहे. तर सल्फरची संख्या जर बघितली तर इथं 1 होती आणि इकडं पण 1च आहे. तर हे या पद्धतीने आहे. आता परत पहा, आता हे संतुलित दिसतंय पण हे दोन्ही असंतुलित येतं. मग ह्या दोन्ही असंतुलित पैकी कोणाला जर आपण एखाद्या नंबरने गुणिलं तर सहजासहजी संतुलित होतील ते पाहायचं. मग आता पहा, इथं हायड्रोजनचा जर विचार केला तर यांची संख्या कमी आहे, 4 आणि 2, आणि यांची 6 आणि 5 आहे. त्यामुळे पहा, इथं मी कोणत्याही नंबरने जरी गुणाकार केला असता तरी ते याच्या इतके येतच नाही इथं. पण मी जर 2 ला जर समजा 2 ने गुणिलं, पहा ह्या 2 ला जर 2 ने गुणिलं इथं ह्या 2 ने, तर या ठिकाणी 4 4 बरोबर होतात. मग आता हे 2 कोणत्या साईडला आहेत? उजव्या साईडला. म्हणजे उजव्या साईडला हायड्रोजनची संख्या कमी होती, तर ह्या उजव्या साईडची ही जी H2O आहे त्याला कितीने गुणाकार करावा लागेल? 2 ने. मग मी काय केलं? जे उजव्या साईडचा जे होता कोण? 2 ने गुणाकार केला. कोणासोबत? H2O सोबत, त्या वरील समीकरणाला. मग इथं मी नंतरचं परत नवीन समीकरण लिहून घेतलं. मग पहिले पहा, आता हे किती होतं? 2NaOH. ठीक आहे. प्लस इथं किती आहे? H2SO4, H2SO4. आणि याच्यापासून मला काय काय मिळेल? Na2SO4, Na2SO4, Na2SO4 आणि प्लस मला इथं 2 ने मी काय केलं? H2O ला गुणिलं. 2 ने काय केलं? H2O ला गुणिलं. त्याच्यानंतर ही आपल्याला हे समीकरण मिळालं. परत काय करायचं? मग सोडियम आणि यांच्या संख्यांची बेरीज बघायची किती येतं. समजा मी काय करतो? सोडियमचा विचार करतो. कोणत्या? लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. लेफ्ट साईडला सोडियम किती येतं? 2. मग हे 2 येतं. राईट साईडला किती येतं? 2. 2 आहे. ऑक्सिजनचा विचार करा. इथं 2 येतं. ठीक आहे. हे 2. मग ऑक्सिजन किती येतं? इथं 2 आणि इथं किती होते? हे SO4 मध्ये 4. मग 4 आणि 2 किती झाले? 6.
इकडे ऑक्सिजन पहा, इथं 4 येतं आणि इथं 2 ने गुणिले, म्हणजे आता ऑक्सिजन किती झाले 6. हायड्रोजनचा विचार करा, हायड्रोजन किती येतं, हे 2 आणि इथं 2, म्हणजे हायड्रोजन किती येतं 4. इथं 2 हायड्रोजन असलेले 2 वेळेस येतं, म्हणजे हे 2 आणि हे 2 किती झाले 4 टोटल असे. सल्फरचा जर विचार केला असता तर सल्फर इथं किती होता 1, सल्फर इथं 1 आणि इथं पण किती आहे 1. मग आता पहा, डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा भाग जो आहे तो संतुलित आहे. मग याचा अर्थ दिलेली जी रासायनिक अभिक्रिया आहे ती कशी आहे, संतुलित आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या रासायनिक अभिक्रियाला काय सांगू शकतो, संतुलित रासायनिक अभिक्रिया सांगू शकतो. तर पहा, परत एकदा सांगतो पहा, रासायनिक अभिक्रिया संतुलित करताना पहिले काय करायचं, जी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला अणू दिलेले आहेत डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे ते सगळे अणू पाहायचे. मग आपण काय केलं, इथं सगळे अणू घेतले तर सोडियम 1 होता, इकडे उजव्या बाजूला 2 होता, हे 5 होते ऑक्सिजन. ठीक आहे, हायड्रोजन इकडे 3 होते. नंतर हे दोन तर भागामध्ये संतुलित येतं, हे 2 असंतुलित येतं. बरोबर आहे. मग याच्यापैकी पण तुम्हाला कोणतं घ्यायचं, ज्याला सोप्या नंबरने जर आपण गुणिलं तर ते आपल्याला इझिली म्हणजे सहजासहजी संतुलित होईल. मग आता पहा, इथं कोणत्याही नंबरने मी याला कितीनेही जरी मल्टिप्लाय केलं तरी ते मला म्हणजे काय होत नव्हतं, हे 2 इक्वल येत नव्हतं. पण इथं आपल्या लक्षात येतं इथं 2 आहे आणि इथं नंबर 1 आहे. मग याला जर आपण सहजासहजी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 इक्वल होणार होते. मग सोडियम 2 करायचे होते आपल्याला, मग सोडियमचा इथं नंबर दिसतोय, मग ह्याला इथं आपण काय केलं 2 ने गुणून लिहायचं NaOH ला. मग ह्याला जर मी 2 ने गुणिलं तर असं तुम्हाला रासायनिक समीकरण आलं. परत तेच प्रोसेस काय करायचं, प्रत्येकांच्या ज्या आहे सोडियम ऑक्सिजन सल्फर यांच्या संख्या लिहून घ्यायच्या. परत आपल्याला असं लक्षात आलं की हे दोघं जण जे येतं ते संतुलित येतं आणि हे दोघं असंतुलित येतं. मग इथं नंबर 4 आणि इथं 2 आहे, मग सहजासहजी इथं 2 ने जर गुणिलं सोप्या पद्धतीने तर हे संतुलित होऊन जाईल हे हायड्रोजन. मग त्यासाठी आपण काय केलं, हायड्रोजन कोणत्या उजव्या साईडचा, तर उजव्या साईडचा हायड्रोजन इथं होता, मग ह्याला आपण काय केलं 2 ने गुणिलं. मग तुम्हाला अशी रासायनिक अभिक्रिया आली. मग हे सगळे तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूचे संतुलित आहेत. तर हेच तुम्हाला सगळं पाठ्यपुस्तकामध्ये हे दिलेलं होतं. काय, समीकरण संतुलन करताना ज्या संयुगात जास्तीत जास्त अणूंची संख्या आहे त्यांना पहिले संयुग ते म्हणजे समजा काय करायचं, त्यांना संतुलित करायचं पाहायचं. मग इथं बघितलं होतं पहा, Na2SO4 आहे आणि एक H2SO4 आहे, हे दोघं होते. पण याच्यामध्ये काय होतं, Na2SO4 ह्याची संयुगाची निवड केली. ती आपण कशामुळे निवड केली, कारण काय होतं, संतुलन करताना इथं 2 होते आणि इकडं पहिला 1 होता, तर ह्याला 2 ने गुणल्यानंतर हे एकदम सोपं जाईल. म्हणून आपण काय केलं होतं, NaOH ला पहिली निवड केली, ह्याला 2 ने गुणलं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याकडे काय झालं, परत आपल्याला अशी अभिक्रिया आली. परत तुम्ही काय केलं, डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे आपण हे लिहून घेतले होते. मग ऑक्सिजनचे किती आले ते 6 आणि इकडे किती आले ते 5, म्हणजे हे संतुलित नव्हतं आलं आणि हे 4 आणि 2 होतं. मग पहा, याला जर आपण 2 ने गुणिलं असतं तर ही सहजासहजी संतुलित होईल. म्हणून आपण नंतर हायड्रोजनची निवड केली होती. मग नंतर तुम्ही हायड्रोजनची निवड करा आणि त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला हे सगळं पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही वाचूनही शकतात. ठीक आहे, तर या पद्धतीने रासायनिक अभिक्रिया संतुलित करायच्या. तर पहा, आता जर तुम्ही स्वाध्यायामध्ये जर बघत गेलात, ठीक आहे, हा हे अंतिम तुम्हाला काय करायचंय, संतुलित समीकरण लिहायचंय. तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला हे दिलेल्या आहेत पुढचा. आता पहा, जर तुम्ही स्वाध्यायामध्ये आलात तर तुम्हाला स्वाध्यायामध्ये 7 नंबरचा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पुढील रासायनिक समीकरण जे आहेत त्याचे पायरीने आपल्याला काय करायचं, आता संतुलित करायचं. पायरीने म्हणजे काय, एका एकाला आपण संतुलित करत जाणार येतं. तर असे हे तुम्हाला 4 एक्झाम्पल या ठिकाणी दिलेत. आता आपण त्यातले प्रत्येक एक पाहूया. ठीक आहे, तर ही तुम्हाला पुस्तकामध्ये रासायनिक अभिक्रिया दिली, ही त्याची समजा संतुलित रिॲक्शन आहे. आपल्याकडे पुढे जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते संतुलित रिॲक्शन आहे. मग आता त्याला त्या पद्धतीने काय करायचं, आपल्याला संतुलित करायचंय. मग सगळ्यात पहिले आपल्याकडे पहा, पहिले आपण काय करत असतो, संतुलितची पहिली पायरी काय, दिलेल्या याच्यात जेवढे अणू दिलेत त्यांची संख्या पहा. पहिले मी हायड्रोजनचा विचार करतो, कोणत्या, डाव्या बाजूला. ही डावी म्हणजे मी लेफ्ट लिहितो सध्या, तुम्ही लिहिताना काय करा, डावी आणि उजवी लिहा. मी फक्त L आणि R लिहिले, म्हणजे कसं लेफ्ट आणि राईट. वाटल्यास आपण त्या पद्धतीने पण लिहूत, असं काही नाही. ठीक आहे, तर इथं मी काय केलं, डावी बाजू जी आहे ती इथं लिहूत आणि इथं उजव्या बाजूला म्हणजे अभिक्रियाकारक जे आहेत त्यांचा पाठ इकडे गेल आणि हे उत्पादित झाले. आता पहा, हायड्रोजनची संख्या जर बघितली तर इथं 2 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे इथं किती आहे 4, इथं किती आहे 2, मग हे 2 झाले. सल्फर पहा, इथं 2 येतं, इकडे 1च आहे. मग इकडे सल्फरचा जर विचार केला तर इकडे किती येतं 2 येतं आणि इकडे जो सल्फर आहे तो किती आहे 1च आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, ऑक्सिजनचा विचार करा, इथं 7 आहेत आणि इथं 1 आहे, म्हणजे किती आहे टोटल 8 येतं. कोण, ऑक्सिजन. इकडे ऑक्सिजनचा जर विचार केला तर किती येतं 4 येतं. ठीक आहे, तर एवढे 3च पार्ट तुम्हाला दिलेले आहेत, सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आता याला संतुलित करायचंय. आता पहा, जर तुम्ही ओव्हरऑल जर विचार केला तर ह्याच्यापैकी कोणाला संतुलित करायला सोपं जाईल ते पाहायचं. मग आता पहा, इथं किती येतं 4, हे 2 येतं. किंवा इथं जरी बघितलं तर हा नंबर सगळ्यात कमी दिसतोय, म्हणजे काय करूत आपण, सल्फरला संतुलित करायला पाहू. मग सल्फरला संतुलित करण्यासाठी डाव्या बाजूचे सल्फर 2 येतं, मग उजव्या बाजूला 2 आणण्यासाठी तुम्हाला याला 2 ने गुणावं लागेल.
मग सल्फर इथं उजव्या बाजूला हे ह्याच्या इक्वेशन मध्ये आहे, मग ह्याला आपल्याला कितीने गुणावं लागेल 2 ने, म्हणजे कोण 2 जो आहे SO4 जो आहे त्याला कितीने गुणावं लागेल तुम्हाला 2 ने. मग जर मी याला इथं 2 ने गुणिलं तर आता आपल्याला समीकरण कसं मिळेल ते पहा. कसं मिळेल H2O7 त्यानंतर मी हे त्याच्या अवस्था ज्या आहेत त्या लिक्विड वगैरे त्या मी लिहित नाही सध्या, ठीक आहे. प्लस आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 ने गुणायचं आहे ना, मग इथं किती आलं 2, त्याच्यानंतर H2SO4 असं आलं, ठीक आहे. आता हे केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं, परत त्यांच्या अणूंची संख्या बघायची. आता परत मी काय करणार, हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन यांच्या प्रत्येकाच्या अणूंची संख्या बघणार. डाव्या बाजूला जर बघितलं तर मी इथं लिहितो पहा, डावी बाजू आणि इकडे काय केलं उजवी बाजू, ठीक आहे. तर डाव्या बाजूला पहा इथं 2 येतं, मग डाव्या बाजूला किती येतात 2 आणि इथं 2 आहे सॉरी अजून, मग या ठिकाणी तुम्हाला टोटल किती येतील 4. मग या ठिकाणी जे हायड्रोजन आले ते किती आले 4. उजव्या बाजूला पहा हे 2 आणि त्याला परत 2 ने गुणलेले म्हणजे हे 4 आले. आता सल्फरचा विचार करा, सल्फर डाव्या बाजूला इथं 2 येतं, सल्फर इथं 1 आहे पण त्याला इकडे 2 ने गुणलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही 2 झाले. ऑक्सिजनचा विचार करा, इथं 7 येतं, इथं 1 आहे 8 आणि इथं 4 त्याला 2 ने गुणलेलं आहे, म्हणजे इथं पण 8 येतं आणि इथं पण 8 येतं. म्हणजे आता पहा डावी आणि उजवी बाजू संतुलित झाली, म्हणजे हीच तुम्हाला काय त्याची संतुलित रिॲक्शन आहे किंवा संतुलित रासायनिक अभिक्रिया आहे. तर हे त्याचं तुम्हाला इथं उत्तर पण मी तुम्हाला दिलेलं होतं. पुढचा पहा, हा पुढच्या याच्यामध्ये काय SO2 H2S त्यानंतर S1 आणि H2 अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. आणि ही रिॲक्शन जी आहे किंवा ही रासायनिक अभिक्रिया जी आहे हिला काय करायचंय संतुलित करायचंय. सगळ्यात पहिले पहा या रासायनिक अभिक्रियामध्ये मी काय करतो, सगळे जे घटक येतं ते आपण या ठिकाणी काय करू लिहून घेऊ. समजा पहा S1 लिहितो, ठीक आहे. तर डावी बाजू आणि इथं उजवी बाजू, ठीक आहे. डावी बाजू एक घेतली आणि उजवी बाजू एक घेतली. आता S जो आहे तो इथं डाव्या बाजूला किती पहा, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे S ची संख्या किती आहे 2 आहे. सल्फर इथं सल्फर किती आहे 1च आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा H2S इथं 1 दिले ना. हा आता हायड्रोजनचा विचार करू, हायड्रोजनची संख्या पहा इथं किती आहे 2 आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला किती आहे 2 आहे. ऑक्सिजनचा विचार करा इथं 2 आहे, ठीक आहे. इथं ऑक्सिजनचा विचार केला तर इथं 2 आहे आणि इकडे जर ऑक्सिजनचा विचार केला तर किती आहे 1 आहे. आणि याला आपल्याला संतुलित करायचंय. आता हे पहा संतुलित करताना तुम्हाला मी काय सांगितले पहा, आता तुम्हाला एक लक्षात येते पहा, इथं जर बघितलं तर सल्फर इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग एक तर याला 2 ने गुणू शकतात, याला 2 ने गुणू शकतात, हे तर आपल्याला माहिती आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याला रासायनिक अभिक्रिया संतुलित करताना सगळ्यात पहिले काय करायचं, ज्यांच्यामध्ये अणूंची संख्या जास्त असेल असाच घटक तुम्हाला निवडायचा आहे. मग आता इथं जर बघितलं तर सल्फर इथं एकटाच आहे, सल्फर काय एकटा आहे, त्याच्यामुळे हा नाही निवडायचा, ठीक आहे. तर आपल्याला कोण निवडावं लागेल ऑक्सिजन, कारण पहा इथं ऑक्सिजन आणि सल्फर आणि इथं पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे, मग ते त्यांची संख्या कमी आहे का नाही. मग संतुलित करताना आपण पाहिलं होतं पहा सगळ्यात पहिलं एक्झाम्पल मध्ये, त्याच्यामध्ये पण काय केलं तर ज्यांच्यामध्ये अणूंची संख्या जास्त असेल पहिले त्याला निवडायचंय. मग अणूंची संख्या इथं ऑक्सिजन मध्ये आणि हायड्रोजन ही अणूंची संख्या जास्त आहे आणि सल्फर आणि ऑक्सिजन वगैरे ही संख्या जास्त आहे कोणापेक्षा, एका सल्फरपेक्षा. म्हणून याला संतुलित न करता कोणाला संतुलित करायचंय, याला संतुलित करायचंय. मग आता हा जो ऑक्सिजन आहे कोणत्या बाजूचा आहे, उजव्या बाजूचा, त्याला कितीने गुणावं लागेल आपल्याला 2 ने. जर 2 ने गुणलं तर हे संतुलित होईल. मग उजव्या बाजूचा जो ऑक्सिजन आहे तो कुठं होता याच्यामध्ये, मग याला कितीने गुणावं लागेल तुम्हाला 2 ने, म्हणजे तुम्हाला 2 ने H2O ला काय करावं लागेल गुणावं लागेल. मग हे जर गुणलं तर तुम्हाला समीकरण कसं तयार होईल ते आपण इथं पाहू. मग समीकरण कसं तयार होणार आहे पहा, याला मी 2 ने गुणित पहा आपलं समीकरण कसं येईल SO2 प्लस H2S आणि हे S आणि इथं तुम्हाला 2 ने काय करायचंय गुणायचंय. आता इथं 2 ने गुणल्यानंतर परत डाव्या आणि उजव्या बाजूची सगळी संख्या बघायची आपल्याला, परत तीच प्रोसेस. मग काय केलं मी, सल्फर एक घेतला, ऑक्सिजन एक घेतला आणि हायड्रोजन एक घेतला. मग इथं मी काय करतो, डावी बाजू बघतो आणि इथं उजवी बाजू बघतो, ठीक आहे. मग डाव्या बाजूला सल्फरची संख्या किती आहे पहा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, किती आहे 2, इथं किती आहे 1 आहे. ऑक्सिजनचा विचार करा, इथं 2 येतं, मग इथं ऑक्सिजन किती झाले 2, इथं ऑक्सिजन किती झाले 2. आता हायड्रोजनचा विचार करा, हायड्रोजन किती येतं 2 आणि इथं 2 आणि हे 2 ने गुणले ना, म्हणजे इथं किती येतं 4 येतं आणि हायड्रोजन किती येतं इकडं, सॉरी इकडच्या बाजूला 4 येतं आणि इकडच्या बाजूला 2 येतं, ठीक आहे. तर इथं इकडच्या बाजूला किती आहे, डाव्या बाजूला 2 येतं आणि उजव्या बाजूला हायड्रोजन किती येतं 4 येतं. आता परत हे या ठिकाणी पहा ऑक्सिजन संतुलित वाटतात पण हायड्रोजन आणि सल्फर हे संतुलित नाही येतं.
हायड्रोजन आणि सल्फर संतुलित नाही. मग परत ह्या दोघांपैकी एकाला संतुलित करावं लागेल. पण मी तुम्हाला काय सांगितलंय, संतुलित करताना ज्यांची संख्या कमी असते, जास्त असतील, पहा इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, इथं हायड्रोजन आणि सल्फर आहे, म्हणजे संतुलित करताना तुम्हाला हायड्रोजनची निवड करावं लागेल. कारण सल्फर जो आहे तो एकटा आहे. मग एकटा असल्यामुळे तुम्ही त्याला कधी पण संतुलित करू शकता. जेवढी संख्या पाहिजे तेवढ्याने त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच काय होईल, संतुलित मिळेल. मग परत तुम्हाला निवड कोणाची करायची, हायड्रोजनची. मग इकडच्या साईडला हायड्रोजन 4 येतं, इकडच्या साईडला 2 येतं. मग ह्याला इथं कितीने गुणावं लागेल, आपल्याला 2 ने गुणावं लागेल. मग इथलचे हायड्रोजन आपण इथून घेतले होते, मग इथं तुम्हाला काय करावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 2 ने तुम्हाला H2S याला काय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे. मग याला जर 2 ने गुणलं तर रिॲक्शन कशी येईल, म्हणजे अभिक्रिया पहा, SO2 प्लस हे 2 तुमचे H2S आणि या ठिकाणी हे S समजा आणि प्लस 2H2O असं. मग परत तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे आता हे बघा. ठीक आहे, परत डावी बाजू घेतली आणि उजवी बाजू घेतली. ठीक आहे, प्रत्येक एक एक घटक जर बघितला तर सल्फरची संख्या पहा, इथे 1 आहे, आता इथं 2 ने गुणिले ना, म्हणजे टोटल किती झाले, 3. ठीक आहे, आता उजव्या बाजूला सल्फर किती आहे, 1. त्याच्यानंतर पहा हायड्रोजनची जर संख्या बघितली, हायड्रोजनची, तर हे 2 गुणिले 2 किती झाले, 4. त्याच्यानंतर इथं हायड्रोजनची संख्या किती आहे, 4. ऑक्सिजनचा विचार करा, ऑक्सिजन इथं किती येतं, 2, आणि इथं ऑक्सिजन किती येतं, 2. ठीक आहे, मग आता राहिला प्रश्न कोणाचा, फक्त सल्फरचा. आता हे सल्फर बॅलन्स नाहीये पहा, संतुलित नाही. मग संतुलित नाही तर याला कितीने इथं गुणावं लागेल, 3 ने. उजव्या बाजूचे, मग उजव्या बाजूच्या सल्फरला काय करा, 3 ने गुणा. मग आता पहा इथं 3 ने गुणल्यामुळं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संख्येवर काहीच बदल होणार नाही. म्हणून तुम्हाला मी डायरेक्टली इथं आन्सर सांगू शकतो पहा, काय, SO2 प्लस 2H2S आणि ह्याला आपण काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलंय, 3 लागत होते म्हणून. सो हे आले 3S प्लस, ठीक आहे, पहा हे S आहे आणि 2H2O. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन काय मिळेल, संतुलित मिळेल. मग याच्यामध्ये जर तुम्ही सल्फर आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन डाव्या साईडचे आणि उजव्या साईडचे जर चेक केले तर ते तुम्हाला सारखे बसतील आणि मग हे या पद्धतीने तुम्हाला हे संतुलित रिॲक्शन किंवा अभिक्रिया मिळेल, काय, SO2 प्लस 2H2S प्लस 3S प्लस 2H2O. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्शन किंवा अभिक्रिया जी आहे ती काय करायची होती, संतुलित करायची होती. आता त्याच्या पुढचं उदाहरण पहा. आता त्याच्या पुढच्या उदाहरणामध्ये काय केले पहा, AgSCl एक दिले, AgCl एक दिले आणि एक H2X दिले. मग आता पहा, पहिले आपण काय करू, Ag म्हणजे डावी बाजू आणि परत उजवी बाजू. आता यांच्या संख्या आपण बघू. हां, Agची इथं संख्या किती, 1 आहे, इकडे Ag संख्या किती, 1 आहे. हायड्रोजनची संख्या बघा इथं, तर ती 1 आहे, इकडं पण 1 आहे. क्लोरीनची संख्या बघा, क्लोरीनची संख्या इकडे 1 आहे आणि क्लोरीन संख्या 1 आहे, सॉरी हायड्रोजनची संख्या इकडे उजव्या बाजूला 2 आहे. ठीक आहे, मग आता साधं लॉजिक आहे पहा, हे संतुलित आहे, हे संतुलित आहे, मग असंतुलित कोण आहे हे. मग आता इथं 2 नंबर आहे, तर इथं कितीने गुणावं लागेल, आपल्याला 2 ने गुणावं लागेल. ठीक आहे, मग आता हे हायड्रोजन कुठे आहेत, इथं जे घेतले होते आपण, मग इथं तुम्हाला 2 ने गुणावं लागेल, कोणाला, SCl ला. SCl ला 2 ने गुणावं लागेल. मग याला 2 ने गुणताना तुम्ही कसं लिहिता, Ag प्लस इथं काय करा, 2SCl आणि याच्यापासून काय करा, समजा AgCl प्लस H2 घ्या. ठीक आहे, पहा त्यांच्या भौतिक अवस्था मी या ठिकाणी लिहिल्या नाहीत, आपण फक्त आपल्याला रिॲक्शन संतुलित कशी करायची किंवा रासायनिक अभिक्रिया संतुलित कशा करायच्या ते आपण या ठिकाणी पाहतोय. आता पहा, ही आपली झाली अभिक्रिया. आता परत तुम्हाला इथं काय करावं लागेल, त्याची डावी बाजू घ्यावं लागेल आणि उजवी बाजू घ्यावं लागेल. मग कोण संतुलित आहे किंवा नाही ते आपल्याला पाहावं लागेल. मग आता मी काय केलं, परत इथं मी काय केलं, Ag घेतलं. Agची संख्या इथं किती, 1, इकडं पण 1च आहे. हायड्रोजन पहा, हायड्रोजनची संख्या किती आहे, 2 आहे, इकडं हायड्रोजनची संख्या किती आहे, 2 आहे. आता त्यानंतर कोण आहे, क्लोरीन. क्लोरीन इथं किती येतं, क्लोरीनचा जर विचार केला, ठीक आहे, तर क्लोरीन जर घेतलं मी तर इथं क्लोरीन किती येतं, 2 येतं आणि इकडं क्लोरीन किती, 1च आहे. ठीक आहे, मग परत आपल्याला एक लक्षात येते पहा की हे संतुलित आहे, हे पण संतुलित आहे, पण हे असंतुलित आहे. मग याला इथं कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. मग हा जो क्लोरीन आहे तो कुठून आला, इथून, म्हणजे AgCl चा जो घटक आहे त्याला तुम्ही काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा. मग जर मी 2 AgCl घेतलं, 2 AgCl घेतलं तर काय येईल पहा, तर इथं 2 ने मल्टिप्लाय करा, गुणा. तर मी इथं काय झालं असतं, Ag हे प्लस, ठीक आहे, Ag प्लस हे तुमच्याकडे होते 2SCl आणि त्याच्यापासून तुम्हाला इथं 2AgCl आणि प्लस तुम्हाला काय मिळाले, H2 मिळालंय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला रासायनिक अभिक्रिया मिळाली. परत तुम्हाला डावी आणि उजव्या बाजूचे हे पाहून घ्या, Ag, H आणि Cl. मग ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. मग डाव्या बाजूमध्ये जर बघितलं आपण तर इथं 1 आहे,
हा Ag इथं किती आहे 2 आहे. त्यानंतर 2 HCl आहेत म्हणजे 2 हायड्रोजन येतं. इकडं पण हायड्रोजन 2 येतं. क्लोरीन इकडं 2 येतं. क्लोरीन इकडं पण 2 येतं. आता असंतुलित कोण राहिला फक्त Ag राहिलाय. मग आता Ag हा असंतुलित आहे. मग इथं 2 येतं तर हे 2 पाहिजे इथं मला. मग हे 2 घेण्यासाठी हा Ag कुठं आहे इथलचा. मग पहा याला 2 ने गुणल्यामुळं बाकी कुठंच काही फरक पडणार नाहीये. म्हणून याला तुम्ही काय करू शकता 2 ने इथं गुणू शकतात. मग 2Ag प्लस तुम्हाला काय झालं 2HCl झालं आणि याच्यापासून तुम्हाला काय तयार होईल 2AgCl प्लस H2 तर हा तुम्हाला मिळेल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही डाव्या साईडला आता इथं 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे सगळं काय होईल बॅलन्स होईल. तुम्ही नंतर हे प्रत्येकाच्या अणूंची संख्या बघा तर तुम्हाला ती इक्वल दिसेल. पहा Ag इथं 2 येतं इकडं पण 2 येतं. क्लोरीन इकडं 2 येतं इकडं पण क्लोरीन 2 येतं. हायड्रोजन 2 येतं इकडं पण 2 येतं. मग ही तुमची काय झाली संतुलित रासायनिक अभिक्रिया झाली. त्याच्या पुढे पाहता पुढचं एक तुम्हाला शेवटचं उदाहरण दिले तर याच्यामध्ये काय केले NaOH H2SO4 Na2SO4 आणि H2O. ठीक आहे. तर ते मागाचं जे आपण सॉल्व्ह करून घेतलेलं एक्झाम्पल आहे तर तेच त्याच पद्धतीने तुम्हाला सेम तेच दिले बहुतेक. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे. पहिले आपण काय केलं होतं सोडियम जे आहे तर सोडियमची डाव्या बाजूची संख्या लिहून घ्यायची. डावी बाजू आणि उजवी बाजूला किती येते. ठीक आहे. तर सोडियमची संख्या जर आपण डाव्या बाजूला बघितली तर इथं 1 आहे इकडे किती आहे 2. मग इथं 1 आहे इकडे किती आहे 2. त्यानंतर आपण काय H2SO4 मग हायड्रोजनचा विचार करा. आता हायड्रोजन किती तिथं 1 आहे आणि इकडे किती आहे 2 म्हणजे 3 येतं. इकडं हायड्रोजन किती येतं 2 येतं. त्यानंतर ऑक्सिजनचा विचार करा इथं 1 आहे आणि इथं 4 येतं म्हणजे 5 आहे टोटल. इकडं 5 येतं आणि इकडं ऑक्सिजन बघितलं तर इकडे 4 आहेत आणि इकडे 1 आहे म्हणजे हा 1 म्हणजे इकडे किती येतं हे 5 येतं. त्यानंतर आपल्याकडे सल्फरचा विचार करा. सल्फर किती आहे इथं 1 आहे इकडे सल्फर जर बघितलं तर इथं 1 आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलं. आता पहा हे संतुलित आहे हे पण संतुलित आहे. हे दोघं जण असंतुलित येतं. मग आता सोपं कोणतं जाईन आपल्याला ह्या नंबरला गुणलेलं कितीने इथं 2 आहे तर इथं 2 ने तुम्ही गुणू शकतात. कारण का जो सोडियम आहे तर एक तर यांची इथं एक संख्या जास्त आहे अणूंची आणि इथं एक अणूंची संख्या जास्त आहे. पण याच्यामधला जो सोडियम घटक आहे त्याला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला संतुलित करायला काय होईल सोपं जाईल. मग ह्याला 2 ने गुणल्यामुळं म्हणून ही जी डावी बाजू दिसते इथलची त्याला तुम्ही काय करा 2 ने गुणा. मग जर मी याला इथं 2 ने गुणलं तर 2 NaOH झालं प्लस इथं काय झालं H2SO4 एक झालं. त्याच्यापासून मला काय मिळालं हे Na2SO4 एक मिळालं आणि प्लस मला त्याच्यापासून H2O एक मिळालं. परत आता काय करा डावी बाजून उजव्या बाजूचे घटक पहा अणू कोणते कोणते येतं. ठीक आहे. हे इथं सल्फर आहे. हां मग आता परत मी काय केलं डावी बाजू आणि उजवी बाजू या दोघांचे पण बघितले तर इथं सोडियमची जर संख्या बघितली तर इथं 2 आहे हे 2 आहे उजव्या साईडला पण 2 आहे 2 आहे. ऑक्सिजन पहा इथं 2 आहेत आणि हे 4 आहेत म्हणजे 6 झाले. इथं 1 आहे आणि हे 4 आहे म्हणजे हे किती येतं 5 येतं. हायड्रोजनची संख्या बघा इथं 2 येतं इथं 2 येतं 4 झाले. आता इथं जर बघितले तर हे इथं किती आहेत फक्त 2च येतं. त्याच्यानंतर सल्फरचा विचार जर केला तर सल्फर इथं 1 आहे आणि इकडं पण सल्फर किती आहे 1 आहे. मग आता पहा हे संतुलित आहे त्यानंतर हे पण संतुलित आहे. आता असंतुलित कोण आहे पहा ऑक्सिजन 1 आहे हायड्रोजन 1 आहे. आता पहा इथं कोणत्याही नंबरने गुणल्यानंतर ह्याला सहजासहजी संतुलित करता येणार नाही. पण इथं 4 आहे इथं 2 आहे म्हणजे इथलच्या घटकाला जर तुम्ही 2 ने गुणिलं तर तुम्हाला संतुलित करायला सोपं जाईल. मग आता हा हायड्रोजन इकडं कुठून घेतलाय आपण H2O मधून. म्हणून या ठिकाणी मला जो H2Oचा भाग असेल त्याला मला इथं कितीने गुणावं लागेल 2 ने गुणावं लागेल. मग ह्या रासायनिक अभिक्रियाला मी परत कसं लिहू शकतो पहा 2 NaOH ठीक आहे अधिक हे H2SO4 आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळेल Na2SO4 आणि इथं मला कितीने गुणावं लागेल 2 ने. मग हे 2 H2O असं आलं. ठीक आहे. परत पुढची प्रोसेस काय आहे परत यांच्या संख्या अणूंची संख्या बघा. मग आता इकडे मी काय करतो सोडियम बघतो त्यानंतर ऑक्सिजन हायड्रोजन आणि सल्फर आणि इकडे मी काय करतो डावी बाजू बघतो आणि इकडं उजवी बाजू. ठीक आहे. सोडियमची संख्या पहा इथं 2 आहे इकडं 2 आहे मग हे 2 2 झाले. ऑक्सिजनची पहा इथं 2 येतं हे 4 येतं म्हणजे हे 6 येतं ऑक्सिजन. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे ऑक्सिजन किती येतं 4 आणि इथं 2 येतं 6 येतं. हायड्रोजनची जर संख्या बघितली आपण ठीक आहे हायड्रोजनची तर हायड्रोजनची संख्या पहा इथे हे 2 येतं आणि हे 2 येतं म्हणजे 4 येतं. इकडं हे 2 आणि हे परत त्याला 2 ने गुणिले म्हणजे 2 हायड्रोजन असलेले 2 वेळेस घ्यायचे तर मग 4 आहे. त्यानंतर तुम्हाला सल्फरचा विचार करा. सल्फर जर बघितलं तर इथं 1 आहे आणि तिकडे पण 1 आहे
ठीक आहे. मग आता सगळं काय येतं संतुलित आहे. मग याचा अर्थ ही तुम्हाला काय झाली, या रासायनिक अभिक्रियाची काय झाली, संतुलित अभिक्रिया झाली. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिक्रिया काय करायच्यात, संतुलित करायच्यात. तर पहा, संतुलित अभिक्रिया करताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, डाव्या उजव्या बाजूच्या अणूंची संख्या पाहायची, संतुलित आहे की नाही. नसेल तर मग त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं मी, इथं पहा, हे एक अणू आहे म्हणजे आणि हे एक, ह्यांच्यामध्ये अणूंची संख्या जास्त आहे. या दोघांपैकी कोणता निवडायचा ज्याला तुम्ही सहजासहजी गुणू शकतात असं. म्हणजे जसं इथं पहा, तुम्हाला हायड्रोजन पण होता इथं आणि इकडं सोडियम होता, तर याला तुम्ही सहज गुणू शकतात म्हणून हे निवडायचं. ते निवडल्यानंतर पुढची बाजू येईल, परत पुढच्या बाजूला हे दोन संतुलित आले, हे दोन नाहीत, मग ह्याला सहजासहजी तुम्ही नंबर याला 2 ने गुणिलं की लगेच तुम्ही संतुलित करू शकतात. मग या पद्धतीने हे निवडायचं. ह्याच्या अगोदरचे पण आपण काही एक्झाम्पल पाहिलेत, ते सगळे एकदम व्यवस्थित पहा आणि त्याच पायरीने तुम्हाला काय करायचं, कोणत्याही रिॲक्शन संतुलित करायच्या आता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.